स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता ना संध्याकाळच्या 7 वाजले. तर बाहेरचं वातावरण बघू शकतो. आज थोडासा आज खूप दिवसातनं पाऊस आलाय. असा पावसाळा सुरू झालाय, पण आमच्याकडे तेवढा पाऊस नव्हता. तर आज बऱ्यापैकी पाऊस चालू झाला आणि आता परत यायला सुरुवात झाली. बघा इकडचं वातावरण बदललंय. तर काल सासूबाई त्यांच्या माहेरी गेलेल्या होत्या, तर येताना हे नारळ आणलेलं. आता ह्या नारळात पाणी होतं, म्हणजे जास्तीचं पाण्याचंच नारळ आहेत. आतलं खोबरं जरासं कठीण झालं, पण तरी पण पाणी भरपूर होतं. म्हणून म्हटलं जे ओलं नारळ आहेत ना, जेवढं पाणी जास्त आहे त्या नारळाचं हे वरचं कवच काढून घेऊया. आता घरी तर आपल्याला हातानं काढणं शक्य होत नाही, पण आमच्या शेजारच्यातनं हे नारळ सोलायचं होतं, ह्यामुळे हे काढायला येतं आहे. आता मी कधी ट्राय केलं नव्हतं, पहिल्यांदाच यावरती काढून बघितलं. कारण आमच्यात नारळ नाहीत, आता झाडाला आत्ता कुठं लागलेत ते पण ना फार कमी आहेत, म्हणजे पहिल्यांदाच आल्यामुळं. घरचं नारळ असं कधी नाहीच, त्यामुळं सोलण्याचा काही प्रश्नच नव्हता. आपण विकत आणलं तर ते सोलूनच आणतो, पण ह्यावरती ना काढायला थोडीशी ताकद लागते, पण निघतं इझिली बाकीच्या ह्याच्यावर काढण्यापेक्षा. ज्यांच्यात जास्त नारळ सोलायला लागतं त्यांच्यासाठी चांगलं आहे हे. म्हणजे नारळ आपल्याला वरचं जे कवच आहे ते आपलं पटकन निघतं. तर 2-4 नारळ होते, तर त्याचं सगळं हे मी काढून घेतलं. आणि जे सुकलेले नारळ आहेत ना, ते म्हटलं आता असं पण काढून ठेवलं ना, तसं मग त्यातलं पाणी लवकर आटतं, पण कवचासहित ठेवलं तर मग ते थोडं जास्त दिवस टिकतं. म्हणून ते तसंच ठेवलं आणि ह्या एवढ्याचं काढून घेतलं. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे आणून म्हटलं काढायला येते. आणि आज स्वयंपाकात मुलांच्या टिफिनसाठी सकाळी गरगट्याची पालक आणि आंबट चुका असतो ना, चाकवत, तर त्याची मी भाजी केलेली. जास्त पाणी टाकलेलं नव्हतं, डब्याला पण द्यायला येईल अशी ग्रेव्ही टाईप, आणि घरी पण नंतर मग ती भाजी होतीच. आणि नंतर चिगळाची भाजी करायचीच होती. आणि तर चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या रात्री, तर त्याचं इथं सासूबाईने तुकडं बनवायला घेतलेलं होतं. कांदा मिरची तेलामध्ये, आता जिरं मोहरी काय त्यांनी टाकलेलं नाही, फक्त कांदा मिरची आणि कढीपत्ता. ज्या पद्धतीने आपण पोहे करतो तशा पद्धतीने हे केलं तर ना छान लागतात. असं पण त्या करतात साध्या पद्धतीने, तरीसुद्धा ते चांगलं लागतं. आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर वगैरे तुम्ही वरून टाकू शकता, आणि लिंबू पिळून ना छान लागतं. तर त्यांनी हळद यामध्ये टाकली नाही, म्हणजे मुद्दाम टाकली नाही, तुम्ही टाकू शकता. आणि आजचं जेवण असं होतं, ही चिगळाची भाजी, गरगट्याची भाजी आणि भाकरी, त्यासोबत भरपूर सगळं सॅलड आणि ताक. सध्या डाएट चालू आहे, त्यामुळं दुपारचं जेवण असं असतं. आणि सकाळचा नाश्ता तर मग नाश्त्यामध्ये पण सॅलड असतं आणि मोड आलेलं. परत ताक पण सकाळी एकदा घेते आणि एखादं फळ. नंतर मग 12:30-1 पर्यंत मी जेवण करते. आणि आज आमच्याकडे आलेला होता पाऊस. तसं तर पावसाळा चालू झाला आहे, पण मोठा पाऊस अजून एकदा पण झालेला नव्हता. पाऊस येतो म्हणजे फक्त जमीन पण ओली होत नाही एवढाच यायचं, म्हणजे ते चालू होतं त्याचं. पण आज बऱ्यापैकी पाऊस आलेला. आज ना खरा पावसाळा असल्यासारखं वाटायला लागलाय. छान असं आमच्याकडे सध्या पाऊस यायला लागलाय. आता पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले, पण ऊनच होतं, जास्त असा पाऊस नव्हता. नंतर मुलं 3:30 वाजता येतात, तिथून आले की मग त्यांना काय तर करून द्यायचं, खायचं वगैरे, चहा वगैरे. त्यांचं डबं धुवायचं, चहा पाण्याची भांडी धुवायची, आणि संध्याकाळचं एकदा झाडू मारायचं. हे सगळं झाल्यानंतर 6 वाजता इथं धार काढायची चालू असते. आणि धार झाली की मग स्वयंपाकाला सुरुवात. निमार्धा स्वयंपाक कधी कधी आधी पण होतो. आता स्वयंपाक काय करायचा आहे त्याच्यावर ठरवते. जास्तीचं असेल तर मग लवकर सुरुवात असते, कारण 7-7:30 आम्ही जेवायला म्हणजे जेवणं होतात आमची. लवकर जेवण असतं सगळ्यांचंच. तर धारती झाल्यानंतर मग संध्याकाळची दिवाबत्ती केली. आणि तुळशीत आता काही दिवा राहतच नाही, त्यामुळे फक्त अगरबत्ती लावून घेतली. वारं आता भरपूर आहे. वारं म्हणजे दिवसभर असं कंटिन्यू वारं चालू राहते, मला वाटतं त्यामुळेच पाऊस येत नसेल जास्त मोठा. आज तरी थोडासा बरा आलता. आणि आता स्वयंपाकाची तयारी.
आज ना रात्रीच्या जेवणात बऱ्याच वेळा आमच्या ही डाळच असते. आता वरण कोणाला जास्त आवडत नाही, ती तिखट डाळ असेल तर आवडते. इकडं भात पण लावलेला होता, दूध गरम करायला ठेवले आणि कुकरमध्ये आता डाळीला डायरेक्ट फोडणी देऊन ना ह्यातच मी शिजवते, परत वरून फोडणी देत नाही. तर सगळ्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत 4-5 प्रकारच्या, कारण मुलं संध्याकाळच्या वेळेला फक्त ओम पण आता भातच खातो. त्याला तसा भात जास्त आवडत नव्हता, पण सकाळी डब्याला चपाती असते म्हटल्यानंतर परत संध्याकाळी पण चपाती त्यांना नको वाटते, मग डाळ भातच खातात. तर हा नारळ मुलांना पाणी काढून दिलेलं होतं नारळाचं शाळेतून आल्यानंतर. तर म्हटलं चला याची आता उद्याच्याला इडली करूया. शाळेतून आल्यावर असं पण रोज काय करायचं हा पण खूप मोठा प्रश्न असतो, आणि तेच खायला नको म्हणतात. रोज तेच असं त्यांचं होतं, काहीतरी वेगळं असावं म्हणून इडली केली की मग एक दिवशी इडली ह्याच पिठाचा परत मी डोसा पण बनवते. आणि ही जी चिगळ्याची भाजी आहे, आता आमच्याकडे ह्याला चिगळ्याची म्हणतात, तुमच्याकडे ह्या भाजीला काय नाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भाजी ना आपल्याला सकाळी करायची म्हणल्यानंतर संध्याकाळी धुवून ती कापडात बांधून ठेवायची, म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं. नाहीतर ह्या भाजीला ना पाणी लगेचच सुटतं. तर इथं ना तेलामध्ये फक्त भरपूर सगळा लसूण, मिरची, कांदा परतून घ्यायचा. कांदा पण अगदी लालसर होऊ द्यायचा नाही, थोडासा सॉफ्टच करायचा ठेवायचा. झाला की म्हणजे बास करायचं. नंतर शेंगदाण्याचं शेंगदाणे ना हातावरतीच क्रश करून असे टाकले, जसे आपण पोह्यात टाकतो ना. आणि मटकीची डाळ फक्त लगेच धुवून ह्यामध्ये टाकायची, पाणी पूर्ण काढून. मटकीची डाळ आहे ती भिजत ठेवायची नाही आपल्याला, कारण ह्या भाजीला पाणी सुटतं, त्यामुळं पाण्याचा वापर कमीच करायचा. आणि डाळसुद्धा न भिजवताच वापरायची, पण डाळीला कसं बाहेरून आलेली म्हणले केमिकल पावडर राहतं, त्यामुळं फक्त धुवून घ्यायची एकदा आणि पाणी पूर्ण ह्यातलं काढून यामध्ये टाकून ना नंतर भाजी टाकायची. आणि मीठ ना भाजी पूर्ण थंड झाल्यावरच मीठ टाकायचं. यामध्ये गरम भाजी असताना मीठ टाकल्यासुद्धा पाणी सुटतं. आणि याच्यावर झाकण न ठेवताना थोड्या वेळासाठी हलवून घ्यायची, तर छान अशी चिगळाची भाजी तयार होते. तर असं होता आजचा व्हिडिओ. तर आज रोज एक कुठली तरी पालेभाजी आता मी जेवणात ठेवतेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.